क्षणातच एक अद्भुत चमत्कार घडला. त्या गायीच्या आचळातून दुधाचा एक थेंबही बाहेर आला नाहीये. त्या गायीच्या आचळातून स्वच्छ दुधाची धार वाहू लागली होती. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी लक्ष्मी साबळ. स्वामी लीला या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपले स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यात वास्तव्यास होते. तिथे त्यांनी बराच काळ घालवला. बऱ्याच लीला देखील गेल्या. त्यातली एक लीला आज मी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी स्वामी माऊली भ्रमंती करण्यास निघाले. दिवसाची वेळ होती आणि सोबत नेहमीप्रमाणे काही सेवक होते. स्वामी माऊली चालत होते. चालत चालत ते एका घराबाहेर येऊन थांबले. त्यांनी घराकडे पाहिलं आणि म्हणाले, शिवशंकर नमामि शंकर. हे ऐकताच त्या घरातून एक ब्राह्मण बाहेर आला. साधा गरीब ब्राह्मण. तो माऊलींना बघताच धन्य झाला. तो धावत माऊलींच्या जवळ आला आणि माऊलींसमोर हात जोडून उभा राहिला. माऊलींनी त्याच्याकडे पाहिलं. त्याने माऊलींच्या चरणाला स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. स्वामी त्याला म्हणाले, आम्हास आज दशमी खायावयाची आहे. हे ऐकून ब्राह्मण चिंतेत पडला. त्याला काय बोलावं हे कळेना. महाराजांनी त्याला विचारलं, तू कसली चिंता करत आहेस? यावर ब्राह्मण दुखी होत म्हणाला, माऊली, तुम्हाला दशमी खाऊ घालण्याचं पुण्य माझ्या नशिबात नाही. माऊली म्हणाले, का? ब्राह्मण म्हणाला, महाराज, माझ्या घरात गाय तर आहे, पण ती दूध काही देत नाही. हे ऐकून स्वामी समर्थांनी घराच्या कोपऱ्यावर बांधलेल्या गायीकडे पाहिलं. ते त्या गायीच्या दिशेने चालू लागले. स्वामी समर्थ आपल्या दिशेने येत आहेत हे गोमातेला कळलं. तिने कान टवकारले. ती माऊलींकडे पाहू लागली. स्वामी समर्थ गायीजवळ आले आणि उभे राहिले. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि मायेनं तिच्या पाठीवर हात ठेवून माऊली तिला म्हणाले, माते, हा ब्राह्मण तुमची सेवा करतो, तरी तुम्ही त्याच्यावर अवकृपा का करता? यास दूध देत जा. हे ऐकून गोमातेनेही माऊलीकडे पाहिलं. स्वामींनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते परत ब्राह्मणाच्या जवळ येऊन त्याला म्हणाले, आज तू हिचे दूध काढून त्या दुधाची दशमी बनवून ठेव. मी संध्याकाळी येईन. असं म्हणून स्वामी तिथून निघून गेले. ब्राह्मण स्वामींकडे बघतच राहिला. ब्राह्मण संध्याकाळ होण्याची वाट पाहत गायीकडे एकटक बघू लागला. तो विचार करत होता की इतके दिवस दूध न देणारी गाय संध्याकाळी दूध कशी देईल? या विचारात असताना सूर्य मावळतीच्या दिशेने झुकू लागला. ब्राह्मण घरात गेला. त्याने दुधासाठी भांड घेतलं आणि बाहेर आला. त्याने गायीकडे पाहिलं आणि तो गायीच्या दिशेने चालू लागला. त्याने सर्वप्रथम गायीला नमस्कार केला. श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि दूध काढण्यास सुरुवात केली. आणि मग क्षणातच एक अद्भुत चमत्कार घडला. त्या गायीच्या आचळातून दुधाचा एक थेंबही बाहेर आला नाहीये. त्या गायीच्या आचळातून स्वच्छ दुधाची धार वाहू लागली होती. हे बघून ब्राह्मण खूप आनंदित झाला. त्याने दशमी लागणार तेवढं दूध काढलं आणि मोठ्या उत्साहाने स्वामींसाठी दशमी बनवली. ठरल्याप्रमाणे त्या संध्याकाळी स्वामी ब्राह्मणाच्या घरी आले आणि त्यांनी दशमीचा आस्वाद घेतला. स्वामींनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला आणि पुढे त्या ब्राह्मणाची भरभराट झाली. असे आहेत आपले स्वामी माऊली. त्यांना आपल्या भक्तांची विशेष काळजी असते. स्वामी माऊलींनी एकदा आशीर्वाद दिला की आपला उद्धार हा झालाच म्हणून समजा. तर ही होती स्वामींची लीला. आजची लीला तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच स्वामी माऊलींच्या लीला ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.